और विकास के बादशाह अमित भैया देशमुख साहेब यांचं मार्गदर्शन होईल। तत्पूर्वी जहाजों को डुबा दे उसे तूफान कहते हैं और तूफान से टक्कर ले उसे अमित भैया देशमुख कहते हैं। टाळ्याच्या गजरात स्वागत करावं। लातूर शहर महानगरपालिका निवडणूक 2026 प्रभाग क्रमांक 1 येथील काँग्रेस वंचित बहुजन आघाडीच्या या विराट जाहीर सभेचे सन्माननीय अध्यक्ष प्रभाग क्रमांक 1 जे काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट गोपाळ बुरबुरे, तबस्सुम आरिफ शेख, चंद्रकला महादेव मदने, ॲडव्होकेट मनोज थोरात, मतदार बंधू भगिनी, पत्रकार आणि तरुण मित्रांनो, लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण सारे या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत। प्रभाग क्रमांक 1 म्हणजे या निवडणुकीची सुरुवातच इथून होते। आणि तुम्ही काय करणार आहात हे जाणून घेण्यासाठी मी इथं आलेलो आहे। लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला तुम्ही निवडून द्यावं ही विनंती करण्यासाठी मी आणि माझे सारे सहकारी आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहोत। मी कोण आहे, आम्ही कोण आहोत, हे तुम्हाला माहिती आहे। आम्ही कोणाचा विचार घेऊन आलेले आहोत, आदरणीय शिवराज पाटील साहेब, आदरणीय विलासराव देशमुख साहेब, यांचे विचार घेऊन आम्ही इथं उपस्थित झालेले आहोत। काँग्रेस वंचित बहुजन आघाडी म्हणजेच आदरणीय राहुल गांधी, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचा विचार घेऊन आम्ही आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहोत। गांधी आंबेडकर यांचा विचार घेऊन आम्ही आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहोत। आणि आज काँग्रेस वंचित बहुजन आघाडी एकत्रितपणे ही निवडणूक लढवत आहे।
याचा मला अभिमान आहे. गांधी आणि आंबेडकर थोडस मागे वळून पाहायला हवं. अशोकराव गोविंदपूरकरांनी आठवणीने उजाळा दिला. या भागामध्ये स्वातंत्र्याचा लढा आपण कसा दिला याचे देखील किस्से आपल्याकडे असावेत. आणि म्हणून खऱ्या अर्थानं ज्या विचारानं आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं तो विचार म्हणजे गांधी आंबेडकरांचा. आणि ते स्वातंत्र्य फक्त म्हणजे देशाची स्वतंत्रता एवढ्या पुरतं मर्यादित नसतं. स्वातंत्र्य आणि स्वतंत्रता ही खऱ्या अर्थानं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा अनुभव आपल्याला यावा लागतो. आणि आज इथं देखील आपण पाहिलं तर काँग्रेसनं अगदी या प्रभाग क्रमांक 1 मध्ये आपलं हे स्वातंत्र्य अबाधित ठेवलं. हे कोणालाही नाकारता येणार नाही. आम्ही अनेकदा चर्चा करतो गावभाग, गावाचं शहर झालं, शहराचं महानगर झालं तरीही आपण या परिसराला गावभाग म्हणूनच संबोधतो. आणि गावभाग याचं वर्णन मी तरी भारत म्हणून करतो. म्हणजे या परिसरामध्ये आल्यानंतर आपल्याला असं वाटतं भारत काय आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर गावभागात आलं पाहिजे. हिंदुस्थान काय आहे हे समजून घ्यायचं असेल तर गावभागात आलं पाहिजे. इंडिया काय आहे हे समजून घ्यायचं असेल तर गावभागात आलं पाहिजे. आणि म्हणून गावभागाला अनन्यसाधारण महत्व आहे. गावभाग आपला इतिहास आहे, गावभाग आपली परंपरा आहे, गावभाग आपली ओळख आहे, गावभाग आपली मुळं आहेत. हे आपल्याला विसरून चालणार नाही. आणि ते जपण्यासाठी तुम्ही सदैव काँग्रेसच्या पाठीशी उभे राहिलेले आहात. काँग्रेसने कधी तुमच्या विश्वासाला तडा जाऊ दिलेला नाही. मला आदरणीय शिवराज पाटील साहेबांच्या प्रश्न आठवतो. त्या अगोदर लातूरच्या राजकारणाच्या संदर्भामध्ये मी फक्त ऐकलंय, वाचलंय. कदाचित इथं उपस्थितांपैकी अनेक त्याचे साक्षीदार असतील. (1970) अशोकराव गोविंदपूरकरांना माहित असेल की आदरणीय शिवराज पाटील साहेब पहिल्यांदा लातूर नगरपालिकेमध्ये कोणत्या वर्षी निवडून गेले. 1969. थँक्यू.
1970 पासून तुम्ही आदरणीय शिवराज पाटील साहेबांना निवडून दिलं, त्यानंतर तुम्ही आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना निवडून दिलं आणि त्यानंतर तुम्ही मला निवडून देताय. वाईडी तुम्ही विचार केला पाहिजे की 1970 पासून 2026 पर्यंत हा काळ काही छोटा नाही. किती वर्ष झाले किरण जाधव? 1970 टू 2026 किती झाले? 56 वर्षामध्ये लातूरला, लातूरकरांना आम्ही गालबोट लावलं नाही. 56 वर्ष. आणि ही परंपरा आपल्याला पुढे सुरू ठेवायची आहे. हा जाहीरनामा आम्ही आपल्यासाठी या ठिकाणी घेऊन आलेले आहोत आणि या जाहीरनाम्यामध्ये अनेक मुद्दे येणाऱ्या काळामध्ये आम्ही आपल्यासाठी करणार आहोत. ते प्रामाणिकपणे करणार आहोत. भारतीय जनता पक्षाने काय केलं यावर न बोललेलं बरं. गोपाळ बुरबुरेंचं भाषण आम्ही ऐकलं. त्यांनी आपल्याला सांगितलं की इथल्या मतदारांची फक्त एवढी माफक अपेक्षा आहे की निवडून आलेला नगरसेवक आम्हाला भेटला पाहिजे. एवढी माफक अपेक्षा. म्हणजे 2017 साली जे इथून निवडून गेले ते पुन्हा इथं आलेच नाहीत. हे खरं आहे का? अच्छा, म्हणजे आपण यांना पाहिलं का, असं आहे का? आणि म्हणून भारतीय जनता पक्षानं समजा हे असं केलं असेल तर मग त्यांना इथं येऊन पुन्हा मतदान मागायचा कुठलाही अधिकार नाही, हे आपण त्यांना ठणकावून सांगितलं पाहिजे. तुमचं झालं का तर व्हायचंय काय नाही? झालं का व्हायचंय? कारण आपल्यामुळं त्यांच्या दैनंदिन कार्यक्रमामध्ये थोडा येऊन आहे. पण धायगुडेजी असे आपली, आणि विशेषतः माझ्या सभा जेव्हा कुठं असतात ना अशा, तेव्हा असे प्रमुख पाहुणे आवर्जून उपस्थित असतात. हो, 3-4 आहेत, तुम्ही बघितलं असेल. आणि आमचे सहकारी उगाच त्याला म्हणतात घेऊन जा, उठून तिकडे बसव वगैरे. पण सभेला सुद्धा अशा प्रमुख पाहुण्याशिवाय मजा येत नाही. आज इथं विकासाची जी कामं झाली ती काँग्रेसने केली. आता इथे येऊन कुणी दावा करतंय? निलंग्याचं कोणीतरी येतंय, औशाचं कोणीतरी येतंय, अहमदपूरचं कोणीतरी येतंय, उदगीरचं कोणीतरी येतंय, लातूर ग्रामीणचं कोणीतरी येतंय आणि म्हणतंय आम्ही हे केलं. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि त्यांच्या संविधानाने अधिकारच इथल्या खासदारांना आमदारांना दिलेला आहे. आणि तो अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. सत्तेच्या जोरावर कोणीतरी येऊन भूल थापा देतं. मला असं वाटतं ही दिशाभूल जी होते आहे, मी सांगितलं होतं तुम्हाला जेवढं कळत नाही तेवढं याला कळतंय.
या फुल थापाला कृपा करून बळी पडू नका. लातूर मध्ये येऊन निलंग्याचं कोणीतरी म्हणतं आम्ही हा निधी दिला, अहमदपूरचं कोणीतरी म्हणतं आम्ही निधी दिला, औषधाचं कोणीतरी म्हणतं आम्ही निधी दिला. मला असं कोणीतरी सांगितलं की ज्या लाडक्या बहीण योजनेअंतर्गत ज्या बहिणींना सुद्धा जे अनुदान मिळते ते सुद्धा आम्ही बंद करणार वगैरे वगैरे. इथं आमदार आणि खासदार असताना कुठलीही योजना बंद होणार नाही. आणि या योजनेचं नाव काय आहे? मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. ही सरकारी योजना आहे, ही कुठल्या पक्षाची नाही. आणि म्हणून कोणी दिशाभूल जर करणार असेल तर कृपा करून दिशाभूल होणार नाही याची काळजी घ्या. हा करातला पैसा महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये जातो आणि महाराष्ट्र शासन योजना तयार करतो. त्या योजना तयार होतात विधानसभेमध्ये आणि त्या योजना तयार होत असताना आमदार म्हणून तिथं आमचं मत नोंदवलं जातं आणि त्यानंतर मग त्या योजनाची अंमलबजावणी या राज्यामध्ये होते. आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो की कुठल्याही योजनेच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते जर असं कुणी धमकावणार असेल तर मला असं वाटतं की त्या धमकीला कोणीही भीक घालू नका. हा निधी कुणीही हिरावून घेऊ शकणार नाही हे मला मुद्दामून आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि या योजनेमध्ये येणाऱ्या काळामध्ये नव्या लाभार्थ्यांना जर ही योजना जर लागू करायची असेल तर गोपाळ ही आपल्यालाच करावी लागेल. जे उमेदवार आम्ही दिलेले आहेत, 2 ऍडव्होकेट आहेत, वकील, तुमच्यापैकी प्रत्येकाची वकिली करणारे. आणि हे आमचे वकील प्रॅक्टिस करणार आहेत, भारतीय जनता पक्षासारखे नाही. आमचे दोन्ही उमेदवार हे कोर्टामध्ये प्रॅक्टिस करणारे वकील आहे. आणि म्हणून आता सामान्य माणसाची वकिली ते आता लातूर शहर महानगरपालिकेमध्ये करणार आहेत. आणि मला खात्री आहे, विश्वास आहे आमच्या महिला उमेदवार शेख आणि मदने या तर तुमच्या सातत्यानं संपर्कात राहतील. आणि खरं त्यांच्याकडनं सुद्धा आम्हाला अपेक्षा आहे की 50% आता महिला वर्ग आहे, 50% मतदार हा महिला आहे. आणि म्हणून त्यांच्याकडे सुद्धा आमची ही एक अपेक्षा आहे की हा जो 50% महिला मतदार आहे याला आपल्याला सतत संपर्कात राहावं लागेल आणि त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या समजून घेऊन लातूर शहर महानगरपालिकेमध्ये आपल्याला त्या सोडवाव्या लागतील. आणि मुंबई दिल्लीमध्ये त्यांच्या काही अडचणी असतील तर मी आणि डॉक्टर शिवाजी काळगे हे दोघंही या कामामध्ये लक्ष देणार आहोत आणि आपली मदत करणार आहोत. आणि म्हणून आपल्याला कसलीही अडचण येणार नाही हा शब्द मी या निमित्तानं या जनतेच्या समोर देऊ इच्छितो. भारतीय जनता पक्षाकडनं चर्चा होते ट्रिपल इंजिन सरकारची. पाहिलं आपण त्यांचं ट्रिपल इंजिन सरकार. निवडणुका लागल्या की हे इथे येतात, आधीमध्ये येत नाहीत. दुष्काळामध्ये सुद्धा तुम्हाला जेव्हा पाणी मिळत नव्हतं तेव्हा मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो की त्याही काळामध्ये या व्यासपीठावरचेच काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते टँकर घेऊन तुमच्या दारापर्यंत येऊन त्या पाईपनं तुमच्या दारासमोर जो पाण्याचा बॅरल होता तिथं पाणी देण्याचं काम सुद्धा याच काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केलेलं आहे.
हे आपण अजूनही विसरलेले नाही आहोत. पाण्याचं राजकारण भारतीय जनता पक्षाने केलं. नाहक टीका केली आदरणीय विलासराव देशमुख साहेबांवर, नाहक टीका केली आदरणीय शिवराज पाटील साहेबांवर, नाहक टीका केली आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांवर, माझ्यावर, आपल्या सगळ्यांवर. सांगलीहून आणलं पाणी रेल्वेनं, हे सगळं नाटक होतं. राजकीय पोळी भाजायची होती त्यांना, हे आपण समजून घ्या. काय सांगितलं त्यांनी त्यावेळेस? उजनीहून पाणी आणू. काय झालं? भारतीय जनता पक्षाच्या आमदाराने ते असंही सांगितलं की 100 दिवसामध्ये जर आम्ही पाणी नाही आणलं तर मी आमदारकीचा राजीनामा देणार. हे आपल्याला अजूनही आठवत आहे. काहीही केलेलं नाही त्यांनी, कारण त्यांना आपलं काहीही करायचं नाही. आजही किती दिवसाला येते गाव भागात पाणी? 8 दिवसाला, 10 दिवसाला, 4 दिवसाला, किती दिवसाला? 6 दिवसाला. तर आजही 6 दिवसाला जो पाणी पुरवठा होतोय तो आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना धनेगाव जी पाईपलाईन लातूरला केली त्यातूनच होतोय, त्यातूनच होतोय. आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की हे सगळं भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे इतर मित्र पक्ष हे खोटं नाटक काहीतरी सांगायचं आणि आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची. आणि आता काय करतायत ते? आता कमळ एकटं नाहीये, घड्याळ बरोबर आहे. आणि अशोकराव गोविंदपूरकर, आपल्याला तुम्ही म्हणालात काँग्रेसचे महापौर काही इकडून तिकडे गेले. मी म्हटलं नाही का त्याला खूप कळते म्हणून. आज ते घड्याळ घेऊन फिरतायत. मताचं विभाजन त्यांना करायचंय. इथेही घड्याळ घेऊन कोणीतरी उभा आहे प्रभाग क्रमांक 1 मध्ये. गेल्याही वेळेला उभं होतं. आम्ही त्यांना खूप विनंती केली की असं करू नका, गावभागाचं नुकसान करू नका, प्रभाग क्रमांक 1चं नुकसान करू नका. आणि आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्याशिवाय कोणच नाही. मताचं विभाजन होता कामा नये. हाच आपला विकास करू शकतो. आणि लोकांना आता हे आपण पटवून दिलं पाहिजे. घड्याळ काय करणार आहे? हाताला फक्त रोखण्यासाठी म्हणून तुम्ही उभे आहात का? हाताला रोखणं म्हणजे लातूरला रोखणं आहे. हाताला रोखणं म्हणजे लातूरकरांना रोखणं आहे. आणि म्हणून लातूरच्या आणि लातूरकरांच्या कृपा करून तुम्ही आड येऊ नका. 8 दिवसाचं तुमचं राजकारण या लातूरच्या भवितव्याला घातक ठरेल. तुम्ही सावध राहा.
कोणीतरी 2 ओळी पाठवल्या सकाळी आणि मुफ्ती वसीम साहब आप तो इतना अच्छा लिखते हैं। 2 लाइनें मुझे सुबह सुबह किसी ने भेजी, उन्होंने ऐसा मला असं वाटलं की अलीकडेच जे विचार आपण मांडतोय त्याला अनुसरून या 2 ओळी आहेत आणि गाव भागासाठी विशेषतः त्या लागू होता। हमारा इरादा नेक है, हमारा इरादा नेक है, हिंदू मुस्लिम एक है। हा विचार घेऊन आपल्याला या निवडणुकीमध्ये पुढे जायचंय आणि मताचं विभाजन जे करू पाहतायत त्यांच्यापासून कृपा करून आपण सावध राहा। आपण खूप भोगलंय। गेल्या वेळेला सुद्धा या मत विभाजनामुळे काँग्रेसचे 3 उमेदवार निवडून येऊ शकले नाही। भाजपचे 3 आले, 1 काँग्रेसचा आला, गोरोबा लोखंडे, आणि तो एकटाच काम करत राहिला। दुसरं कोणी इथं पुढे फिरकलं नाही। दिल्ली मुंबईहून आम्ही निधी उपलब्ध करून दिला आणि मी आपल्याला सांगू इच्छितो आणि अशोकराव गोविंदपूरकर तात्यांना सुद्धा मी हे आवर्जून सांगू इच्छितो की आपल्याला गाव भागाचा पुन्हा नव्यानं एक विकास आराखडा तयार करावा लागेल। प्रभाग क्रमांक 1, प्रभाग क्रमांक 8 हा जो मूळ गाव भाग आहे, कंजेस्टेड एरिया आहे आणि म्हणून इथं जो विकास आपल्याला आता येणाऱ्या काळामध्ये साधायचा आहे तो विकास हा आधुनिक दृष्टिकोन ठेवून आखायचा। आता ही इमारत इथं उभी राहते, 100 खाटाचं रुग्णालय या ठिकाणी उभं राहते। राज्य सरकारचं मी वैद्यकीय शिक्षण मंत्री असताना याला मंजुरी दिली, काम सुरू झालंय। गेल्या वर्षी पाऊस खूप होता म्हणून इथं पाणी साचत होतं आणि म्हणून त्यांना काम करता आलं नाही आणि फक्त तुमच्यासाठी म्हणून ही योजना या ठिकाणी मंजूर केलेली आहे, दुसरं कुणासाठी नाही। माझ्या गाव भागासाठी मला काय करता येईल हा विचार जेव्हा मी मंत्रालयामध्ये मंत्री म्हणून कार्यरत असताना केला, कुणी तुमच्यापैकी माझ्याकडे निवेदन घेऊन आलेलं नव्हतं। पण ही जागा अशीच पडून होती, घाण साचत होती, उपयोग होत नव्हता आणि म्हणून इथं आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून इथं 100 खाटाचं रुग्णालय या ठिकाणी उभं राहणार आहे आणि त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षणाच्या सुद्धा या ठिकाणी व्यवस्था उभ्या राहणार आहेत। आणि या गाव भागामध्ये कोणाला जर टेक्निशियन व्हायचं असेल, कोणाला नर्स व्हायचं असेल, कोणाला डॉक्टर व्हायचं असेल तर इथं या व्यवस्था येणाऱ्या काळामध्ये उभ्या राहतील आणि पिढ्यानपिढ्या म्हणजे आपल्याला आता स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष होत आहे तरी पुढची 80 वर्ष ही व्यवस्था या ठिकाणी आपल्याला उपयोगी ठरेल असं काम जे आम्हाला आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी सांगितलं, शिकवलं, हे इथं करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करत आहोत। सूरज शहावाली दर्गा याला विकासाचा निधी वेळोवेळी दिलेला आहे आणि ती विकासाची कामं आम्ही वेळोवेळी केलेली आहेत। दर्ग्यासमोर सुद्धा जे मल्टीपर्पज हॉलचं काम सुरू झालं त्यालाही मीच राज्यमंत्री असताना पैसे दिले होते आणि त्यानंतर पुन्हा भारतीय जनता पक्षाच्या सरकारने याला छदामही दिला नाही आणि जेव्हा जेव्हा आम्ही त्यांच्याकडे मागणी केली तेव्हा तेव्हा त्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही। म्हणूनच आम्ही तुम्हाला मानतो। व्हेरी गुड। सभा संपल्याशिवाय उठायचं नाही।
आणि हे रेंगाळलेलं जे काम आहे, मी विशेषतः आमच्या मुस्लिम बांधवांना सांगू इच्छितो की या रेंगाळलेल्या कामाला आम्ही आत्ता माझ्या निधीतून आणि डॉक्टर शिवाजी काळगे खासदार यांच्या निधीतून जवळपास 1.5 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. आचारसंहिता झाल्यानंतर ते काम सुरू होईल आणि मला असं वाटतं आता हे काम आमचे 4 नगरसेवकच पुढे घेऊन जातील याबद्दल माझ्या मनामध्ये कसली शंका नाही. अनेकांनी तिकीट मागितलं होतं. खरं म्हणजे मला त्या सगळ्यांचंच कौतुक करावंसं वाटतं, कारण अनेक कर्तबगार इच्छुक उमेदवार या प्रभागातून काँग्रेस पक्षाकडे इच्छुक होते. त्यामध्ये मला विष्णू धायगुडे यांनी सुद्धा इच्छा या ठिकाणी व्यक्त केली आणि ऍडव्होकेट गोपाळ बुरबुरे यांना जेव्हा आपण ही संधी दिली तेव्हा अगदी मोठ्या मनानं त्यांनी त्याचा स्वीकार केला आणि ते आज तुमच्या बरोबर या ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांचे देखील मला या ठिकाणी आभार व्यक्त करावेसे वाटतात. गोरोबा लोखंडे त्यांनी इच्छा व्यक्त केली. गोरोबा लोखंडे, आपल्याला मी सांगू इच्छितो की तुम्ही काँग्रेस पक्षाचे एक सच्चे कार्यकर्ते आहात. तुम्ही समाजाचे नेते आहात. तुमचा उपयोग आम्ही नेहमी करत राहणार आहोत आणि आपले हे जे 4 अधिकृत उमेदवार आहेत यांना पुढे राहून कसं आपल्याला निवडून आणता येईल यासाठी आपण प्रयत्नशील राहणं गरजेचं आहे. कारण तिकीट एखाद्या वेळेला नाही मिळत म्हणून काही निराश होण्याचं काही कारण आहे असं मला वाटत नाही. कारण आपल्याला पक्षानं खूप दिलं, पुढेही देणार आहे. त्यामुळं आम्हाला आमच्या नगरसेवकांनी हे सांगितलं पाहिजे, जे उमेदवार आपले आहेत, की मला निवडून आणण्यामध्ये हे सगळे पुढे होते. रईस टाके, युनुस, झहीर या सगळ्यांनी सुद्धा प्रत्येकाची इच्छा होती. आज सूळ याच्या मधनेला तिकीट या ठिकाणी मिळाले. आणि ते एकजुटीने या ठिकाणी कामाला लागलेले आहेत. आणि मी या सगळ्यांना आश्वस्त करू इच्छितो, काँग्रेस पक्ष नेहमीच आपल्या योगदानाबद्दल आभारी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्ष आपल्याला संधी निश्चित देईल याबाबत कोणीही शंका बाळगायचं काही कारण आहे असं मला वाटत नाही. समद पटेल या ठिकाणी आहेत. 2012लाच ना, 12ला त्यांना तिकीट मिळालं. 2017ला रमेश बिसेन यांना तिकीट मिळालं. एक पोटनिवडणूक होती, तिथेही मला वाटतं रमेश बिसेन यांना तिकीट मिळालं. दगडू अप्पा मिटकरी सुद्धा इथं आहेत. माझा संदेश द्या की त्यांचाही उल्लेख आम्ही या ठिकाणी केला. आणि मग मला आपल्याला सगळ्यांना हे सांगायचं आहे, मोइन खान साहब, 8 में आप काम कर रहे हैं, 1 में कर रहे हैं, 7 में कर रहे हैं, 6 में कर रहे हैं. आणि म्हणून आपण आता या येणाऱ्या 3-4 दिवसामध्ये जीवाचं रान करा. कोणी इकडे तिकडे जात असेल तर त्याला समजावून सांगा. काँग्रेस वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी आपण आपले आशीर्वाद उभे करा, जेणेकरून तुमच्यासाठी हा लातूरकरांचा जाहीरनामा जो आम्ही सादर केलाय याच्यावर अंमलबजावणी आम्हाला करता येईल. लातूर शहर महानगरपालिका भ्रष्टाचार मुक्त
कारभार देण्याचा शब्द मी आपल्याला या ठिकाणी देऊ इच्छितो. आज लातूरच्या नागरिकांना लातूर शहर महानगरपालिकेमध्ये गेल्यानंतर एखाद्या दप्तरामध्ये एखादा कागद पुढे केल्यानंतर त्याला पैसे मोजावे लागतात. ही दुर्दैवी व्यवस्था भारतीय जनता पक्षाच्या राजवटीमध्ये या ठिकाणी लातूर येथे सुरू झालेली आहे. हे तुम्ही बोलणार नाही, पण हे चाललंय. याचा अनुभव तुम्हाला क्षणोक्षणी येतोय. अगदी जन्म प्रमाणपत्र हवा असेल तर किती हेळसांड होते हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. हे सगळं बंद झालं पाहिजे आणि ते बंद करण्यासाठी आम्ही आपल्याला हा कौल मागतोय. आणि ऍडव्होकेट गोपाळ बुरबुरे, ऍडव्होकेट थोरात, आमच्या शेख मदने यांना माझी कळकळीची विनंती आहे की लातूर शहर महानगरपालिकेमध्ये तुम्ही निवडून गेल्यानंतर प्रभाग क्रमांक 1च्या नागरिकांना घरपोच सेवा तुम्ही पुरवल्या पाहिजे. घरपोच. एखाद्याला बांधकाम परवाना हवा असेल आणि त्यांनी अर्ज केला तर अगदी